तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र फ्री फायर गिल्ड वॉर याच्या पार्ट 1 मध्ये। आणि आज आपल्याला फाईट बघायला भेटणार आहे MH09 सरकार वर्सेस मावला गिल्ड। हा तर भावांनो जास्त काही वेळ घेत बसत नाही तुमचा, लवकरात लवकर व्हिडिओला सुरू करूया। पण त्याआधी भावांनो एक गोष्ट क्लिअर करून टाकतो, मी हे जेवढं मी काय करतोय हे सगळं एक फन पर्पज साठी करतोय, कोणालाही यातनं मला हेट द्यायचं नाहीये। हेट म्हणजे कसं तर भावांनो, काही पोरं यातनं स्क्रीनशॉट वगैरे मारून एकमेकांना स्टोरी वगैरे टाकून मेन्शन करून एकमेकांना ट्रोल करतील, तर असं करू नका। आणि तुम्हाला जर यातल्या क्लिप्स यूज करायचं असतील ना तर बिंदास यूज करा, फक्त मला क्रेडिट द्यायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी मी एवढं करते म्हणल्यावरती माझ्यासाठी तेवढं करा, फक्त क्रेडिट द्यायला विसरू नका। तर मला गरजच लागणार नाही की व्हिडिओ एंड पर्यंत बघा असं बोलायला, कारण की तुम्हाला समजणारच नाही की व्हिडिओ एंड कधी होईल। चला की मग भाई राडा घालूया। तर भावांनो, मावला गिल्डकडनं आपल्याला दिसत आहेत MVL DK बॉस, प्रतीक डांगत, वेदांत 07 अँड गिगा चॅट 69। तसंच बघायला गेलं तर MH09 सरकार यांच्याकडनं दिसत आहेत आपले यासीन, तेजस, MH09, अनिकेत आणि आसाद भाई। ही तर झाली भावांनो यांची लाईनअप। पण आता गेम प्लेकडे वळूया आणि पहिल्या राऊंडला सुरुवात झालेली आहे। तर आपण बघू शकतो की DK बॉस आणि आपला प्रतीक डांगत पूर्ण वेल घेत आहेत, बंदे लोकेशन स्पॉट करतायत की ॲक्च्युअल रश कुठनं होणार आहे। दोन्ही टीम्सकडनं आपल्याला पाहायला मिळते की कोणीही रश करत नाहीये, म्हणजे कोणीही पॅनिक वगैरे होत नाहीये, प्रत्येक जण सेट होण्यासाठी आपला टाइम घेतोय। आणि याच प्रकारे आपण बघू शकतो की तिघ जण इथं आहेत, यासीन FF वगैरे आणि MH09 अनिकेत, तिघांनी आपलं डोर ब्लॉक करून ठेवलेलं आहे। पण तसंच बघायला गेलं तर त्यांचा एक बंदा एकटा पड इथे आसाद FF वरती इथं जबरदस्त अटॅक झालेला आहे आणि टीम इथं कव्हर देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे। प्रतीक डांगत यांच्याकडे WSP आहे आणि DK बॉस यांनी कव्हर अप करून घेतलेला आहे स्वतःला, बिकॉज त्यांची हिलिंग कमी झालेली आहे। आणि या प्रकारे अजून एक गिगा चॅटकडनं आपल्याला नॉक बघताना दिसत आहे। पण त्याचबरोबर G36 ने नॉक देण्यात येत आहे वेदांतला MH09 अनिकेतकडनं, काय जबरदस्त नॉक दिलेला आहे। अँड द अदर साइड प्रतीक पण रिव्हाइव झालेला आहे गिगा चॅटकडनं। पण भाई इथं तेजस लिटरली नॉकडाऊन आहेत आणि भाई अशा प्रकारे MH09 सरकार या गिल्डची बोलती बंद करून टाकली आहे पहिल्याच राऊंडमध्ये। आणि हा काम करणारा दुसरा कोण नाही तर आपला मावला गिल्ड मधला वेदांत 07 आहे। भाई काय केलाय लिटरली, भाई हॅट्स ऑफ। पण भावनो, हा तर लिटरली फक्त पहिला राऊंड होता। काय वाटते भावनो तुम्हाला, MH09 सरकार या हारचा बदला घेऊ शकते का? MH09 सरकार यांना काहीही करून वेदांत 07 ची बोलती बंद करण्याचा उपाय शोधावा लागेल, नाहीतर जर वेदांत गप नाही बसला तर भाई MH09 सरकार यांचं जिंकणं थोडं अवघड होऊ शकतं। अँड द अदर साइड हे पण बघायला मजा येईल की मावला कशी टॅकल करते MH09 सरकारला, कारण की नो डाऊट दोन्ही स्क्वॉड खूप जबरदस्त खेळत आहेत। तर अनिकेत आय थिंक यांचे IGL आहेत आणि अनिकेत गाईड करतोय त्याच्या टीमला। आणि अशा प्रकारे DK बॉस जो आहे तो लेफ्ट हँड साईडने फ्लँक मारण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या साईडला जो आहे आपला प्रतीक डांगत MP40 घेऊन पुश करत आहेत। आणि समोर एक बंदा आलेला आहे, एक बंदा नसून तर आय थिंक दोघं तिघं निघलेली आहेत आणि लिटरली इथे प्रतीक डांगत नॉकडाऊन होत आहेत। आणि आसाद भाईनी लिटरली प्रतीक डांगतला इझिली नॉक टाकलं, कारण की प्रतीकला आय थिंक एक्सेप्ट नव्हतं केलं प्रतीकने की त्याला दोन जण कव्हर देतात, MH09 अनिकेत आणि आपले तेजस भाऊ। प्रतीक इथे लिटरली नॉकडाऊन झालेला आहे, जास्त नॉकडाऊन राहणार नाही आणि इथं किल फिनिश करून घेतलेला आहे आसाद भाऊनी। आणि इथं बघू शकता वेदांतने लिटरली MP5 ने नॉकडाऊन टाकलेला आहे एक बंदेला आणि तिथल्या तिथं फिनिश घेण्यात येणार आहे। 3v3 होणार आहे आता। जबरदस्त हेडशॉट मारलेत आणि अजून बॉडी शॉट मारून तेजसलाही आय थिंक एक हेडशॉट अजून लागलेला आहे 87चा। आणि तेजस इथं फुल लो HP मध्ये आहे, आय थिंक डिमित्री ऑन केलेला आहे इथे। पण समोर अजून दोन बंदे आहेत, 2v2 ची सिच्युएशन आहे, दोघांचे एक टीममेट नॉक आहेत। पण इथे गिगा चॅटला रिव्हाइव भेटून जाईल आणि आता 1v3 झालेला आहे लिटरली गाईज। सिंपलची गोष्ट आहे, वेदांत इथं अजिबात होल्डबॅक करणार नाही आणि डायरेक्ट तोंडावरती जाऊन हेड मारलेले आहेत यासीन FFला, जबरदस्त हेड मारलेत। वेदांतनी 1v4 मारलेला आहे, एस मारलेला आहे, कॉपी लागलं पाहिजे भावनो वेदांतसाठी। मी स्टार्टिंगलाच म्हणलं होतं जर वेदांतला अडवता आलं नाही MH09 सरकार या गिल्डला तर हा खूप डेडली वेपन ठरू शकतो मावला गिल्डसाठी। आणि तेच होतं। जर आपण किल्समध्ये बघायला गेलो तर MH09 सरकार यांच्याकडून आपल्याला फक्त एक किल बघायला मिळते, तो पण फक्त आसाद भाईकडनं। आणि त्याच प्रकारे आपला मावला गिल्डमध्ये बघायला गेलो तर DKचे 0 किल आहेत, प्रतीकचे 0 आहे, वेदांतने 7 किल मारलेत आणि गिगा चॅट 69 ने 1 किल मारलेलं आहे। तर किलचं डिफरन्स इथं तुम्ही क्लिअर करून। तर भावनो, अशा प्रकारे थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे शिपयार्डमध्ये। तर भावनो, काय वाटतं तुम्हाला की MH09 सरकार यांची स्क्वॉड कमबॅक करू शकते का? आय थिंक भावनो सरकारवाल्यांनी आता जरा स्प्लिटअप टेक्निक वापरलेली आहे। दोन बंदे लेफ्टनी चाललेत बिकॉज त्यांना कव्हर द्यावा आणि दोन बंदे सरळ राईटने गेलेले आहेत, जेणेकरून डायरेक्ट इन्स्टंटली फाईट। आणि यासीन FF वगैरे बाकीचे दोन बंदे जे स्प्लिट होऊन आले ते कव्हर देऊ शकतात। पण इथे प्रतीक डांगतनी इनडायरेक्टली रश मारलेला आहे आणि प्रतीक नक्कीच ट्राय करतो की MP40 ने तो एक बंदा तरी नॉक देईल किंवा डॅमेज देईल। पण इथं समोर आय थिंक वुकांग बनलेला आहे आणि अशा प्रकारे प्रतीकला नॉक देण्यात येईल। पण भाई इथं वेदांतचा जबरदस्त कव्हर आलेला आहे आणि गिगा चॅटचा पण। आणि गिगा चॅट इथं MP5 घेऊन लिटरली अजून एकाला नॉक दिले आणि काय जबरदस्त हेड मारला आहे गिगा चॅटकडनं। दोन बंदे डाऊन झालेले आहेत MH09 सरकार यांची। आणि अदर साइड द MVL DK बॉसला पण फिनिश घेतलेला आहे यासीन FFनी। वेदांत ग्लूवॉलच्या मागून ट्राय करतोय की एक बंदाला ड्रॅग हेडशॉट मारून ॲटलीस्ट किल तरी घ्यावा, एक डॅमेज तरी व्हावा। पण इथे लिटरली आसाद भाई फुल डॅमेज आहे आणि वॉल कव्हर अप करून हिलिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत।
आणि अशा प्रकारे आसादला लवकरात लवकर हिलिंग करावी लागेल आणि तेजसने प्रतीक डांगतला पुन्हा एकदा नॉक टाकलेला आहे. लिटरली चारों तरफ भाई केओस मचा पडा आहे आणि आय थिंक प्रतीकला आता रिवाइव भेटणं अवघड आहे, पण अजून एकदा नॉक टाकण्यात येत आहे आणि वेदांतने इथे यासिन एफएफला पुन्हा एकदा मारले आणि फायनल शोडाऊन गिगा चॅडने आसादला फिनिश घेतले. आणि या राऊंडमध्ये आपल्याला लिटरली प्रॉपर टीम वर्क काय असतं हे समजून आलेलं आहे आणि मावला गिल्डकडनं आपल्याला हॅट्रिक दिसून येत आहे भावांनो. वेल प्लेड. तर भावांनो अजूनपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल ना तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा, मला मोटिवेशन भेटतं, बाकी काही नाही. तर चला मॅचकडे बोलूया. तर भावनो तुम्ही बघू शकता MH09 सरकार यांना अजून एकही राऊंड जिंकून दिलेलं नाही. हे प्रॉपर दबदबा केलेला आहे मावलावाल्यांनी, पण काही होऊ शकतं भावनो. 0-6 वरनं पण ते कमबॅक करू शकतात, कारण की एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि फ्री फायर आहे भावनो, इथं काहीही पॉसिबल आहे. आणि आता बघायला गेलं तर आता 4th राऊंडची सुरुवात झालेली आहे. आसाद एफएफ पण आय थिंक नेटवर्क गेलेलं आहे त्यांचं आणि तेजसने इथे सारे डायरेक्टली इनडायरेक्टली रश केलेलं आहे आणि अनिकेत पण बॅक टू बॅक कव्हर देतो त्यांना. आणि आय थिंक प्रतीक डांगत वापस ग्लुवॉल घेऊन आलेला आहे. यासिननी प्रॉपर डॅमेज दिलेला आहे यांना. आसाद एफएफ पण परत ऑनलाईन आला आहे आणि आतमध्ये फाईट चालू आहे तेजसची, जो की पूर्ण कव्हरअप करून घेईल बिकॉज इथे वेस्ट प्रॉपर तोडलेला आहे. तर सर्वात पहिले तेजस इथं पहिले हिलिंग करून घेईल बिकॉज हिलिंग करणं इम्पॉर्टंट आहे. आणि डीके बॉस पण इथं पुढे रश करण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीक पुन्हा एकदा नॉक झालेला आहे भावांनो आसादकडनं आय थिंक. आणि आसाद इथे बघू शकताय वेदांतच्या मागे लागलाय आणि वेदांत वर्सेस आसाद काय वाटते भावांनो कोण जिंकेल. वेदांतने लिटरली इथे जबरदस्त हेडशॉट मारले, पूर्ण हेड तोडलेलं आहे आणि पूर्ण किल फिनिश करून घेतल्यानंतर. आणि ऑन द अदर साईड आपण बघू शकतो MH09 अनिकेत वर्सेस डीके बॉस आणि डीके बॉसला इथं उत्कृष्ट प्रकारे नॉक टाकलेला आहे. आय थिंक डीके बॉस झोननीच एलिमिनेट होऊन जाईल आणि आता अनिकेत स्पॉट करू की कुठे बंदे आहेत आणि त्याच्यावरतीच सगळी जिम्मेदारी येते की त्यांनी आता मॅच काढून द्यावी. पण वेदांत नक्की ट्राय करेल की इथून पूर्ण क्रुशियल रोल तो नीट करेल, कारण की तेजस जो आहे त्याने आता डिमेत्री लावून स्वतःला पॅक करून घेतलं आहे. आणि प्रतीक डांगतनी परत अनिकेतला नॉक केलेला आहे जबरदस्त. आणि इथे MVP प्लेअर जो होता त्यांचा तो नॉक झालेला आहे आणि जो तेजस होता जो पॅक करून बसलेला तो झोननी एलिमिनेट झाला आहे. आणि लिटरली एवढ्या सगळ्या केओसमध्ये 0-4नी मावला गिल्डने पुढं बढत घेतलेली आहे पॉईंट्सची. जेवढी तारीफ केली जाईल तेवढी कमी आहे मावला गिल्डसाठी. जबरदस्त वेदांत म्हणा की तुम्ही डीके बॉस म्हणा, प्रतीक म्हणा, गिगा चॅड म्हणा, जबरदस्त खेळतायत. पण याचं तोड म्हणायला गेलं तर अनिकेत त्या साईडनं क्रुशियल रोल प्ले करतोय त्याच्या स्क्वॉडसाठी आणि त्याला सपोर्ट जर थोडं अजून चांगलं भेटलं तर भाई MH09 सरकार अजूनही कमबॅक करू शकते. तर भावना 5वा राऊंड जो आहे तो क्लॉक टॉवरला लागला आपण पाहू शकतो. तर हेच सांगत होतो भावना मी तुम्हाला की अनिकेतचं कोणीही ऐकत नाही आहे त्याच्या स्क्वॉडमध्ये आणि हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की ते 4 राऊंड हरलेत बिकॉज कोऑर्डिनेशन नावाची गोष्ट MH09 सरकार यांच्या गिल्डमध्ये नाही आहे. अनिकेतचं जर प्रॉपर ऐकलं आय थिंक 1-2 राऊंड तरी पॉईंट्समध्ये असती MH09 सरकार. तर चला आता मॅचकडे बोलूया. तर तेजस आपण बघू शकतो ड्रॉप जवळ येऊन थांबलेला आहे आणि यासिन एफएफला प्रतीक डांगत इझिली नॉक अँड फिनिश करून टाकतोय. प्रतीकची हेल्थ कमी असल्यामुळे तो हिलिंग करणार आहे. बट भावनो इथे आपण बघू शकतो की MH09 सरकारचा अनिकेत पॅक झालेला आहे आणि त्याचं लिटरली सँडविच बनवून टाकलेलं आहे मावला गिल्डवाल्यांनी आणि इझिली त्याला नॉक फिनिश करून टाकतील. आणि प्रतीक डांगेतने याचाही किल घेतलेला आहे. डीके बॉस वरनं ट्राय करतोय आणि वेदांतनी साईथनी किल घेतलाय. लिटरली आसादला साईथने मारलेला आहे वेदांतने. आणि फायनल शोडाऊन गिगा चॅडने तेजसला मारून ही घेतलेला आहे. डिमेत्री लावलेला आहे आणि लिटरली बुख्या मारून यालाही फिनिश केलंय. आणि 5वा राऊंड इझिली काही करायला लागलं नाही, इझी पीझी 5 राऊंड जिंकलेली आहे मावला गिल्ड. तर भावनो आपण एकदा एक किल्सवरती नजर टाकून देऊया. यासिन एफएफनी केलेला आहे 1 किल. तेजसचा अजून खाता खुलला नाही आहे. लिटरली 5वा राऊंड आहे आणि आसादनी पण 1 किल केलं आहे आणि अनिकेतनी पण 1 किल केलं आहे. आणि राहिली गोष्ट मावला गिल्डची तर डीके बॉसचं पण लिटरली अजून खातं खोललेलं नाही आहे. प्रतीकने 5 किल मारलेत, वेदांत 07ने 10 किल मारलेत जबरदस्त एकदम. आणि गिगा चॅट 69ने 4 किल मारलेले आहेत. तर किल्सच्या मामल्यामध्ये मावला गिल्डनी खिशे फुल भरलेले आहेत. चिल्लर नाही, सीधर डायरेक्ट नोटांच्यावरती हात मारलेला आहे. आणि आता बघू शकताय आपण ऑब्झर्वेटरीला 6वा राऊंड लागलाय आणि जी स्क्वॉड आहे जी मेन इम्पॉर्टंट ती खालनं जाण्याचा प्रयत्न करते. भावनो ही जी फाईट आपल्याला ऑब्झर्वेटरीची बघायला मिळेल ती प्रॉपर कव्हर टू कव्हर फाईट बघायला मिळेल, कारण की ही जी बाकीचे जेवढे प्लेयर आहेत तेजस वगैरे हे व्हॅनचं कव्हर तर बिलकुल घेतात. अनिकेतवरती तर शूट झालेलं आहे पण अनिकेतनी प्रॉपर कव्हर घेतलं आहे. प्रतीक त्याच्या समोर धावत आलं आणि दोघं नॉक झालेली आहेत. अनिकेत आय थिंक अनिकेतला कव्हर भेटणार नाही, वेदांसाठी कव्हर आलेला आहे आणि इथं प्रतीकला रिवाइव पण भेटेल आणि अनिकेत आय थिंक फिनिश होऊन जाणार झोनमध्ये. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर अजून एकदा आसाद एकदा पुन्हा उरलेला आहे. काय वाटतं भावना, यासिन एकटा 1v4 करू शकतो का? चान्सेस खूप कमी आहेत कारण की 4 तोंडावर आलेत आणि वेदांत लिटरली ट्राय करत होता की साईदने परत एकदा मारेल आणि काय जबरदस्त भावनो 0-6ची लीड. आय थिंक आता इथून कमबॅक करणं
नेक्स्ट टू इम्पॉसिबल है MH09 सरकार यांच्यासाठी। जब किसी शिकारी को जंगल में कुछ शिकार नहीं मिलता और अचानक से को बड़े दिनों बाद उसको पसंदीदा कुछ खाना मिल जाए, तब उसकी जो हालत हो जाती है भाई, वो हालत है मावला गिल्ड वालों की। और शिकारी जो है वो खुद मावला गिल्ड है और शिकार बन चुकी है MH09 सरकार। बहुत खतरनाक तरीके से मावला गिल्ड जबरदस्त खेळले भावांनो इथं। आणि हा भावांनो मला तर वाटते लास्ट राऊंड असेल, कारण की मावला काय ऐकायला तयार नाही आहे। वेदांतने इथं जबरदस्त साईतने कमाल दाखवायला सुरुवात केली। काय वाटतं भावांनो, लास्ट राऊंडला साईत चालेल का? प्रतीक डांगत आणि डीके बॉस इनडायरेक्टली रश करत आहेत। खाली यासीन उतरलेला आहे। वेदांत आणि डीके बॉस प्रॉपर एकमेकांना कव्हर देत आहेत। प्रतीकने यासीनला इझिली नॉक करून घेतलेला आहे। जास्त वेळ न घालवता प्रतीक सुद्धा नॉक झालेला आहे आणि MH09 अनिकेत कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत, पण अनिकेतच्या मागे 2 बंदे लागलेत आणि वेदांत साईत काढून आय थिंक वेदांत साईतने मारण्याचा प्रयत्न करेल आणि साईत गोज ऑन। गिगा चॅटला परत एकदा नॉक केलं वेदांतने आणि केतला साईतने नॉक केले जबरदस्त। वेदांतने लिटरली साईतनी सगळ्या बंद्यांना मारण्याचा प्रण घेतलेलं आहे वाटतं आणि हिलिंग केल्यानंतर आय थिंक तेजस रिवाइव देण्याचा प्रयत्न करेल त्याच्या टीममेटला, जो नॉक बघू शकतो आपण सक्सेसफुली रिवाइव झालेले आहेत यासीन FF। तर आता 2v2 सिच्युएशन आहे। MH09 सरकार यांच्याकडे खूप चान्सेस आहेत जिंकण्याचे, पण भावनो इथं आपण बघू शकतो परत एकदा वेदांतने साईतने नॉक केलेलं आहे आणि सेकंड भाई लिटरली वेदांतने खोपड्या खोलल्यात भावनो MH90 सरकार यांच्या। साईतने मारले भावनो लिटरली, ही इज गोना बी इन्सेन गाईज। एलिमिनेशन बघू शकता वेदांतचे 15 असिस्ट 4 आणि भावनो हे जे 15 आहेत यातले आय थिंक 6 ते 7 किल नुसते साईतचे आहेत। वेदांत भाई मानलं तुला जबरदस्त। हॅशटॅग ओपी इन द चॅट लागलं पाहिजे भावांनो वेदांतसाठी। काय जबरदस्त खेळलाय भाऊ। तर दोन्ही स्क्वॉड जबरदस्त केला माझ्या मते। तर भावांनो धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर असेच जर कस्टम रूम्स तुम्हाला बघायचे असतील, तुम्हाला पण असंच आमच्या मावला गिल्डसोबत करायचं असेल तर बिंदास चॅलेंज द्या, एक्सेप्टेड चॅलेंज आहेत। ओके, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।